घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. पाचपकाडी भागातील ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील शहर विकास विभागात आज सकाळी आग लागली. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी महत्त्वाच्या फाईल्स जळाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र फाईल्स सुरक्षित असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील शहर विकास विभागात आज सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने धाव घेतली. मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झुळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तडवी, सुरक्षा रक्षक, आपत्ती व्यवस्थापन विभाग, विद्युत विभागाचे कर्मचारी तसे अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन बंब आणि बचाव वाहनांसह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाने सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणले. आग विझवण्यात आली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. अखंड वीज पुरवठा यंत्रणा, काही कागदपत्रे आणि छतावरील पंख्याला आग लागली होती अशी प्राथमिक माहिती आहे. ठाणे महापालिका क्षेत्राच्या नियोजनाचे काम शहर विकास विभागामार्फत करण्यात येते. शहर नियोजन फाईलसह जागा आरक्षण, गृहप्रकल्प, TDR तसे इतर फाईल या विभागात ठेवण्यात आल्या आहेत. आगीत यातील काही फाईल जळाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र काही अर्जांची संबंधित कागदपत्रे जळाल्याची असून सर्व महत्त्वाच्या फायली सुरक्षित असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून दुसरी BKC उभारली जाणार आहे. तसेच मुंबई महानगरातील ठाणे, रायगड, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा हे महाराष्ट्रापासून विलग करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप कामगार नेते विश्वास उडगी यांनी केला आहे. मुलुंड येथील मिठागरे वाचवा समितीच्या वतीने काल जन आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी कामगार नेते विश्वास उडगी हे देखील उपस्थित होते. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांची वसाहत मुलुंडमधील मिठागरावर उभारली जाणार असल्याने पर्यावरणीय परिणाम, पायाभूत सुविधांवर ताण येणार असल्याने येथील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. मिठागरे वाचवा जन आंदोलनात कामगार नेते विश्वास उडगी यांच्यासह ठाण्यातील काही नागरिक देखील सहभागी झाले होते. मुंबई महानगरातील 5 जिल्हे महाराष्ट्रातून विलग करून विशेष आर्थिक क्षेत्र लागू केले जाऊ शकते. तसेच धारावीतील नागरिकांना मुंबई बाहेर फेकले जाणार आहे असा आरोप विश्वास उडगी यांनी केला आहे. धारावीत लाखो लघु उद्योग होते. या उद्योजकांचे कामगारांच्या विस्थापन कसं करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गालगत पूर्वी निसर्ग होतं. ठाण्याहून मुंबईत प्रवास करताना निसर्गामुळे दिलासा मिळत होता, परंतु विकासाच्या नावाखाली अनेक वृक्षांची कत्तल झाली. आता मिठागरावर वसाहत उभी राहिल्यास पुराचा धोका निर्माण होणार आहे. या पुराचा फटका मुलुंडप्रमाणे ठाणे शहराला बसण्याचा धोका आहे असेही ठाण्यातील रहिवाशांचे मत आहे. सरकारी बैठका साधारणपणे सभागृहामध्ये किंवा कार्यालयात होत असतात. मात्र ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रशासन लोकांपर्यंत पोहोचावे या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत शहापूर तालुक्यातील दुर्गम मेट या आदिवासी गावात रात्री थेट ग्रामस्थांमध्ये जाऊन घोंगडी सभा घेतली. सह्याद्रीच्या कुशीत भरलेल्या या अनोख्या बैठकीत 400हून अधिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सभा घेत आपल्या समस्या आणि मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. कोकण विभागाच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या मेट गावात रात्री 8:30 वाजता सुरू झालेली सभा सुमारे 1.5 तास चालली. गावातील नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठांनी रस्ते, पाणी, रेशन कार्ड, वनहक्क, धार्मिक स्थळांचा विकास अशा विविध प्रश्नांकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी स्वतः गावात येऊन समस्या ऐकून घेत असल्याने ग्रामस्थांनी मनमोकळेपणाने आपल्या अडचणी मांडल्या. सभेत ठाणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली. या मार्गामुळे दुर्गम भागातील नागरिकांना दळणवळणासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असून आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याशिवाय फळेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली. अनेक आदिवासी कुटुंबाकडे अद्याप रेशन कार्ड नसल्याने त्यांना शासकीय धान्याचा लाभ मिळत नसल्याची बाबही
ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. तसे वन विभागाकडे प्रलंबित असलेल्या 3-2 प्रस्तावांना मंजुरी देण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आगरी समाजाच्या संघटनात्मक चळवळीला दिशा देणारे आगरी सेनेचे संस्थापक राजाराम साळवी यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते 83 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर काल कळवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कळवा येथील मनीषानगर परिसरात राजाराम साळवी वास्तव्यास होते. त्यांनी 1 ऑगस्ट 1986 रोजी आगरी सेनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या आगरी समाजाला संघटित करण्याचे काम केले. आगरी समाज तसे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक आंदोलने उभारली. कामगाराच्या हक्कासाठी त्यांनी कामगार एकता या कर्मचारी संघटनेची स्थापना केली. शहाड येथील सेंच्युरी रियॉन्स, ठाणे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना कार्यरत आहेत. कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी यशस्वी लढे उभारून अनेकांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे सामाजिक कार्याबरोबरच कामगार चळवळीतही त्यांचे मोठे योगदान राहिले. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी योगदान देत कळवा येथे मनीषा शिक्षण संस्थेची स्थापना केली. राज्य सरकारच्या ओबीसी महामंडळाचे अध्यक्षपदी त्यांनी भूषवले होते. समाज हिताला प्राधान्य देणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. शनिवारी सायंकाळी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना कळवा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी 7च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर आगरी सेनेचे कार्यकर्ते, समर्थक
आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कळवा येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांचे पार्थिव काल सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कळवा येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर कळवा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे आगरी समाजातील एक लढवय्या, अभ्यासू आणि परखड नेतृत्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होते. जिल्हा परिषदेतील कार्यालयीन शिस्त, जबाबदारी आणि कार्यक्षमतेवर अधिक भर देत मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी शुक्रवारी जिल्हा परिषद मुख्यालयात अचानक धडक देत विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पाहणी केली. या आकस्मिक तपासणीत काही अधिकारी व कर्मचारी विना परवानगी गैरहजर आढळून आल्याने प्रशासनाने त्यांच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी शुक्रवारी अचानक मुख्यालयातील विविध विभागांना भेटी देत हजेरी पत्रके, उपस्थिती नोंदी आणि विभागनिहाय कामकाजाची तपासणी केली. अनेक विभागातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत आपल्या जागेवर उपस्थित आहेत का, नागरिकांची कामे वेळेत केली जात आहेत का, तसेच प्रलंबित प्रकरणाचा निपटारा कोणत्या गतीने होतोय याची सखोल पाहणी करण्यात आली. तपासणी दरम्यान अनुपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नोंद घेण्यात आली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हा परिषद ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, महिला व बाल विकास, कृषी, समाज कल्याण आणि विविध विकास योजनांची अंमलबजावणी करणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेत अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणे तसेच नागरिकांच्या समस्या आणि अर्जावर तत्परतेने कार्यवाही करणे ही त्यांची मूलभूत जबाबदारी असल्याचे यादव यांनी यावेळी स्पष्ट केले. नागरिकांना एखाद्या कामासाठी वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणे, फायलींची प्रलंबित ठेवणे किंवा निर्णय प्रक्रियेत अनावश्यक विलंब करणे याबाबत प्रशासन गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी पाहणी दरम्यान विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना प्रलंबित प्रकरणे, नागरिकांच्या तक्रारी, अर्ज निपटारा, योजनांच्या अंमलबजावणीची स्थिती आणि कार्यालयीन व्यवस्थापन या संदर्भात विभाग प्रमुखांकडून माहिती घेण्यात आली. प्रत्येक विभागाने आपल्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि वेळेचे नियोजन राखणे आवश्यक असल्याचे सांगत कामातील ढिलाई सहन केली जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.